नमस्कार. कुठून आला तुम्ही? मी परभणीवरून आलो आहे आणि खास पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव चालू आहे. गेल्या वर्षी पण आलो होतो. गेल्या वर्षी जवळपास 5-6 हजारांची पुस्तक खरेदी केली. यावर्षीसुद्धा 3-4 हजारांची खरेदी झालेली आहे. आज शेवटचा दिवस आहे. अजून खरेदी करण्याचा मानस आहे. आपण मागच्या वर्षी पण आला होता, यावर्षी पण आला आहे. आपल्याला काय वाटलं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काही वेगळे पण जाणवलं आपल्याला? नाही म्हणजे पुस्तकांचे वेगळेपण यावर्षी जाणवते जरा, की हिंदी, इंग्लिश आणि मराठींचे बरेचसे टायटल जास्त आता वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे गेल्या वर्षी जवळपास 300 स्टॉल होते बहुतेक, यावर्षी 650 स्टॉल झालेले आहेत. आणि बघायला गेलं तर सध्या पुरोगामी साहित्य जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे डोक्याची मशागत करणारं साहित्य जे काय आहे ते सध्या जास्त प्रमाणामध्ये आता इथं उपलब्ध आहे आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये ते साहित्य खरेदी करतायत. यामुळं जरा आनंदाचं वातावरण आहे. तरी तुम्हाला कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात? म्हणजे आत्महत्या मला सांगायला गेलं तर मला कादंबऱ्या वाचायला आवडतात आणि काही तुकडलेल्या कादंबरीमध्ये सुद्धा नसावं का, म्हणजे शरद तांदळे सरांची रावण कादंबरी आहे किंवा नितीन थोरातांची खंडोबा कादंबरी आहे किंवा महात्मा फुलेंचे पोवाडे आहेत किंवा शेतकऱ्याचा आसूड आहे, गुलामगिरी आहे किंवा त्यांचं जे काही साहित्य आहे ते वाचायला आवडतं किंवा अण्णाभाऊ साठेंची कादंबरी आहे फकीरा. असे बरेचसे पुस्तकं मी वाचत असतो वारंवार आणि एकदा नाही ते वारंवार वाचत असतो, कारण त्याच्यामधून प्रत्येक वेळेस वाचल्यानंतर वेगळा बोध मिळतो. खरं तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्याकडची जी संत परंपरा आहे किंवा आपल्याकडचे जे साहित्यिक आहेत यांनी मेंदूला कस लागेल किंवा मेंदूची मशागत होईल अशा प्रकारची साहित्य संपदा आपल्यासाठी निर्मिती करून ठेवलेली आहे. भालचंद्र नेमाड्यांची कोसला कादंबरी असेल किंवा बलुता असेल किंवा उचले असेल किंवा उत्तम कांबळे सरांची आई असेल, अशा कादंबऱ्या अनेक, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता येईल, चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवता येतील अशा कादंबऱ्यासुद्धा मी खरेदी करत असतो आणि त्या वाचत असतो. आज मी या पुस्तक महोत्सवामधून कुसुमाग्रजांची काही पुस्तकं खरेदी केली आहेत, गुलजारची काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत, प्रेमचंदची काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत. म्हणजे मला कविता वाचायला आवडतात, लिहायला आवडतात, त्याच्यामुळं हे साहित्यसुद्धा मी वाचत असतो आणि यामधून मुनव्वर राणांचंसुद्धा मी पुस्तक आज खरेदी केलं. मग तुमचे आवडते कवी कोण? मला कविता वाचायला आवडतात. म्हणजे मला जे कवी आवडतात त्यांचं खरं तर पुस्तक आलेलं नाही आतापर्यंत बाजारामध्ये. मला विशाल उशिरे नावाचे कवी आवडतात. एखादी कविता? बापावरचं खूप चांगलं लिखाण आहे त्यांचं. बापाला मिठी मारता आली नाही अशा प्रकारची त्यांची एक कविता आहे. किंवा अनंत राऊत आहेत, अनंत राऊतांचे सुद्धा आईबाप किंवा बाप किंवा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशा अनेक कविता आहेत. भोंगा वाजला आहे, म्हणजे सद्य परिस्थितीचं वर्णन करणाऱ्या अनेक कविता सध्याचे कवी लिहिताना आपल्याला पाहायला मिळतात. बंडू अंधेरे म्हणून एक कवी आहेत मुंबईचे, ते सुद्धा खूप छान लिहितात. त्यांचंसुद्धा मी वाचत असतो. त्यांची पुस्तकं मिळतील आगामी काळामध्ये. किंवा मग विनय पाटील नावाचा एक कवी आहे जळगावचा, तो सुद्धा खूप छान लिहितो. किंवा आताच्या घडीचा आघाडीचा कवी प्रमोद घोरपडे, कांतासूत, त्याचेसुद्धा खूप छान कविता आहे. त्याची एक कविता मला आठवते की मलाच माझी वाटते भीती कर्णावरती लिहू किती, अर्जुनाचं पानसारं कोरमी सोडलं रे, आणि कृष्णावरती लिहिलं होतं ते सुद्धा खोडलं रे. कुंती माता सांग मला तुझ्यावरती लिहिताना, किती प्रश्न पडले तुला कर्ण जन्म घेताना. कर्ण मात्र कोण होता हा विचार कोणी घेत नाही, आणि कुंती माता रडू नकोस आता कर्ण परत येत नाही, अशा प्रकारची कविता आहे. म्हणजे छोट्या कविता आहेत, परंतु त्याच्यामधून जे काय महाभारत असेल, रामायण असेल, याचे धडे घेऊन तो कवी लिहिताना आपल्याला पाहायला मिळतो. मैत्रीवरती लिहितो की मैत्रीवरती सुद्धा खूप सुंदर लिहितो. अनेक कविता आपल्याला पाहायला मिळतात. बोलायला गेलं तर तासभर बोलणं होईल, परंतु या साहित्य संपदेच्या या सगळ्या वातावरणामध्ये एक गोष्ट आपण घेऊन गेलं पाहिजे. पुस्तकं तर खरेदी करतोच आम्ही, पण एक गोष्ट आपण घेऊन गेलं पाहिजे, ते म्हणजे आपण माणसासारखं वागलं पाहिजे. सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचं वातावरण गढूळ झालेलं आहे. सध्या गुन्हेगारी वाढत आहे. कोयता गँग असेल, बलात्कार असतील, गुन्हेगारी असतील, छेडछाड असतील, अशी प्रकरणं अनेक वाढायला लागलेली आहेत. ही प्रकरणं जर वाढायची नसतील तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण वाचलं पाहिजे, वेचलं पाहिजे, आठवलं पाहिजे, साठवलं पाहिजे आणि महापुरुषांच्या विचारांवरती, त्या पायांवरती पाय ठेवून आपण चाललं पाहिजे. मला एक म्हण आठवते, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. मला वाटतं आपण त्यांच्या समान होऊ शकत नाहीत, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल देऊन तरी निदान आपण चाललं पाहिजे. आणि जर चाललो तर नक्कीच सामाजिक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सुद्धा पुस्तकं वाचाल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो.